नमस्कार. आपण सर्वांनीच लहानपणी घसरगुंडीवर बराच वेळ घालवला असेल. तर आज आपण असाच एक घसरगुंडीचा प्रयोग पाहूया. येथे एक धातूची घसरगुंडी आहे आणि 3 गोट्या आहेत. आता प्रश्न असा आहे की जर मी येथून एक गोटी सोडली तर तिच्या खाली येण्याने किती गोट्या बाहेर येतील? 1, 2 की सर्वच? चला पाहूयात. आपण पाहिलं एक गोटी सोडल्यावर एक गोटी बाहेर येते. तर असं का होतंय? जेव्हा ही गोटी आपण इथून सोडतो तेव्हा ती खाली आल्यावर तिच्या पुढच्या गोटीशी टक्कर होते. टक्कर झाल्यामुळे तिला मोमेंटम म्हणजेच संवेग या पुढच्या गोटीत आणि या गोटीतून तिच्या पुढच्या गोटीत असे हस्तांतरित होते. मोमेंटम कोणत्याही वस्तूचे वस्तुमान आणि तिची गती याचा गुणाकार असतो. मोमेंटम आणि टक्कर आपसात खूप मजेशीर विषय आहे. आपण जर कॅरम बोर्ड खेळला असेल तर आपण पाहिले असेल जेव्हा स्ट्रायकर एखाद्या सोंगटीवर आदळतो तेव्हा स्ट्रायकर आणि सोंगटी एक दुसऱ्यांवर उसळी घेतात. याला इलॅस्टिक कोलॅजन म्हणजेच प्रत्यास्थी आघात म्हणतात. अशा आघातास इनइलॅस्टिक कोलॅजन म्हणजेच अप्रत्यास्थ आघात म्हणतात. अशा प्रकारे आघातात मोमेंटम आणि कायनेटिक एनर्जी अक्षय राहत नाही. आशा करतो की तुम्हाला हे मॉडेल आवडलं असेल. पुन्हा भेटूया अशाच मजेदार संकल्पनेसह. धन्यवाद.